नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्र विधान भवनामध्ये यंदाचं पावसाळी अधिवेशन हे एखाद्या रियालिटी शो पेक्षा कमी नव्हतं। अधिवेशन काळामध्ये तर प्रत्येक दिवशी एक नवा ट्विस्ट, प्रत्येक ब्रेक मध्ये एक कथा आणि नवा एपिसोड पाहायला मिळत होता। जणू काही राज्याच्या राजकारणाची वेब सिरीज सुरू आहे की काय। कॅन्टीन मध्ये रंगलेला लाईव्ह ॲक्शन सीन असो की लगेच सोशल मीडियावरती व्हायरल झालेले नोटांच्या पॅकेटची बंडल किंवा व्हिडिओ, साऱ्या बातम्या वाऱ्यासारख्या सर्वत्र पसरल्या। विधिमंडळाच्या चार भिंतींमध्ये कधी संतापाच्या लाटा तर कधी हास्याचे फवारे देखील उडाले। झालेल्या घटनांनी समित्यांच्या कामकाजाच्या दर्जावर नव्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केले। सभागृहामध्ये बाहेर वाटणाऱ्या चर्चांसारखं आतही डायलॉग बाजीमध्ये तुफान रंगतदार वातावरण होतच। जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, हे खरं राजकारण आहे की एखाद्या वेब सिरीजचा ग्रँड फिनाले। दरम्यान आता सर्व हाय व्होल्टेज घडामोडींनंतर मंत्रिमंडळातील बदलांची चर्चा राज्यभरामध्ये पसरली आहे। काही आमदार झोळीमध्ये संधीची स्वप्न घेऊन बसलेले आहेत, तर काहींवरती पक्षश्रेष्ठींनी डोळा ठेवला असल्याचं कळतंय। आगामी बैठका, पक्षांतर्गत हालचाली आणि सोशल मीडियावरील कुजबुजीनं राजकीय रंगमंचावरती नवा अंक रंगण्याची तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे सत्तेच्या खेळामध्ये कोण बचावणार आणि कुणाच्या पायाखालची वाळू सरकणार हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। आता थोडं दुसऱ्या विषयावरती देखील भाष्य करूयात। 2006 मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या 7 साखळी बॉम्ब स्फोटांमध्ये शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला होता आणि या प्रकरणामध्ये नुकतीच मुंबई हायकोर्टानं तपासातील त्रुटी, साक्षी पुराव्यांविषयी शंका आणि ओळख परेडमधील विसंगतीवरती बोट ठेवून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। यानंतर राज्य सरकारनं या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये थेटपणे आव्हान दिलं होतं। दरम्यान सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावरती तात्पुरती स्थगिती दिली आहे। म्हणजे निर्दोष घोषित झालेले आरोपी सध्या बाहेरच राहू शकतात, मात्र प्रकरणाचा अंतिम निर्णय होणं हे अजूनही बाकीच आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मंत्रिमंडळामधील काही मंत्र्यांना नारळ दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। घोटाळ्यांचे आरोप, वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची सध्या जोरदार चर्चा आहे। संपूर्ण राज्यभरामधील राजकारण पुन्हा एकदा गाजू लागलेलं आहे, तापू लागलं आहे आणि यावेळी तर आता केंद्रस्थानी आहेत मंत्री आणि आमदारांची वादग्रस्त विधानं, आरोप आणि व्हायरल झालेले व्हिडिओ। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकत्याच अधिवेशनामध्ये कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यावर हात उचलण्याची घटना चांगलीच गाजली, तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही नोटांनी भरलेल्या बॅगसहचा व्हिडिओ समोर आलेला होता। दुसरीकडे योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्स बारचा परवाना असल्याचा आरोप झाला। त्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेली वादग्रस्त विधानं आणि त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे। या सर्व घटनांमुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसू शकतो आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करावा लागण्याची वेळ आली असल्याची चर्चा रंगू लागली आहे। द न्यू इंडियन एक्सप्रेसनेही या संदर्भामध्ये बातमी दिली। आरोप झालेले आणि वादात सापडलेले मंत्री आणि आमदारांना केवळ इशारा नव्हे तर थेट मंत्रिमंडळामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी घडू शकतात। आता कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार हे तर लवकरच कळेल, पण होणाऱ्या आरोपांवरून सध्या कुणाला मंत्रिमंडळातून नारळ मिळू शकतो आणि मग त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात हे आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत। तर कुणाला नारळ मिळण्याची शक्यता आहे? पहिलं नाव येतंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं। पैशांनी भरलेल्या बॅगसह व्हिडिओ व्हायरल झालेला होता। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम, आईच्या नावावर डान्स बार परवाना असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। मग कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान, सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ देखील त्यांचा समोर आलेला होता।
तर कुणाला नारळ मिळण्याची शक्यता आहे ते तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बरं, हे तर झालं जे मंत्री अधिवेशनाच्या काळात वादात सापडले त्यांचं. मात्र इतर काही मंत्र्यांवरही आता टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचंही कळतंय. ते मंत्री नेमके कोण आहे त्याची देखील आपण यादी एकदा पाहणार आहोत. तर कोणत्या मंत्र्यांवरती टांगती तलवार आहे? शिवसेनेचे संजय राठोड, शिवसेनेचे भरत गोगावले, नरहरी झिरवाळ यांच्यावरती देखील अशीच टांगती तलवार आहे. तर समजा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झालेच तर आणखी काही शक्यताही निर्माण होताना दिसतात बरं का, ज्यामुळे खांदे पालटानंतर कुणाला कोणती संधी दिली जाऊ शकते याची देखील संभाव्यता आपण अगदी थोडक्यात पाहूयात. संभाव्यता काय आहे? राज्यातल्या मंत्रिमंडळात जर फेरबदल झाले तर कुणाला कोणती संधी मिळू शकते? अर्थातच पहिलं नाव आहे गिरीश महाजन यांचं. मंत्रीपद काढून घेऊन पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर, त्यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार, विधानसभा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर हे झालं संधीबाबत. या संभाव्यता आम्ही यासाठी दाखवल्या कारण राहुल नार्वेकरांना मंत्रीपदी काम करण्याची इच्छा असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. तर नार्वेकरांच्या जागी विधानसभा अध्यक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवारांची वर्णी लागू शकते, कारण गेल्या 2 अधिवेशनांमध्ये मुनगंटीवारांची आक्रमकता सर्वांनीच पाहिली आहे. विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरलेलं होतं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवारांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यानंतर अधिवेशनात दरम्यान मुनगंटीवार हे सरकारची कोंडी करताना दिसून आले. त्यामुळे आता नार्वेकर मंत्रिमंडळात गेल्यास मुनगंटीवार हे विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात. आता यात कितपत तथ्य आहे आणि सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार खरंच लवकरच मंत्रिमंडळामध्ये बदल होऊ शकतात का, याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यावेळेला आपल्यासोबत आहेत. अर्थात आजच्या या सर्व चर्चांची, शक्यतांची सुरुवात जी आहे चर्चेची ती आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांच्यापासून करूयात. प्रशांत जगतापजी, यावेळेचं झालेलं अधिवेशन आपण पाहिलं, काय घडलं हे तर अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिलं. मात्र आता खरोखर निवडणुकांच्या आधी अशा प्रकारची खांदेपालट होऊ शकते का? ज्यांनी पक्षासाठी काम केलं त्यांना मोठी जबाबदारी, ज्यांच्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा डागाळली जात असेल त्यांना डच्चू देण्याची वेळ आलेली आहे असं आपल्याला वाटतं का? प्रशांत जगताप. डच्चू देणं, खांदेपालट करण्याची वेळ आली का? 100% आली. आणि हे जर होणार असेल तर हे उशिरा सुचलेलं शहाणपणे असं आमचं थेट मत आहे. कारण की एक हिंदीत म्हण आहे, जो बूंदो से जाती है वो हौदों से नहीं आती है. आज ज्या पद्धतीने 8 महिने झाले सरकार आल्यापासून सातत्याने प्रत्येक मंत्री काही ना काही उद्योग करतोय, काही ना काही आपल्या चुकीच्या एकूणच स्टेटमेंट किंवा चुकीच्या कृतीमुळे सरकारला बदनाम करतोय. त्याच्यामुळं हे जरी केलं, ही जर आज करायची वेळ येत असेल ते उशिरा सुचलेलं शहाणपणे. पहिल्या 2-3 महिन्यामध्ये डॅमेज कंट्रोल थांबवता आलं असतं, पण कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स होता, एक खूप मोठा फुगा होता. आपण 230-240 आमदार घेऊन सरकारमध्ये बसलेलो आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे काही आमदारांनी, मंत्र्यांनी काही जरी केलं तरी आपल्याला काही या ठिकाणी कारवाई करायची गरज नाही. त्याच्यामुळं आज 8 महिन्यानंतर ती परिस्थिती आता कडेलोटावर येऊन पोहोचलेली. हे जर मंत्र्यांवर कारवाई करणार असेल तर आमदारांवर काय करणार? कारण की आता तर आमदार तर सरळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बॉक्सिंगला आझाद मैदानावर या अशा प्रकारचं स्टेटमेंट तुम्ही मोकळे झाले. त्याच्यामुळं तुम्ही मंत्र्यांना थांबवताल, पण या ठिकाणी जे काही वाचाळवीर किंवा फ्री स्टाईल मारामारी करणाऱ्या आमदारांना कोण थांबवणार? हा खरा यक्ष प्रश्न देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर असेल, या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. बरं, आपण आता मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलंच आहे तर थेटपणे मी यावेळेला अजितजी चव्हाण आपल्याकडे येतो. अजितजी, एका बाजूला सरकार त्याच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मित्रपक्षांमुळे होणारी सरकारची कोंडी, डागाळली जात असलेली प्रतिमा ही खरोखर आता सरकारची डोकेदुखी ठरते का? विशालजी नमस्कार. चर्चेमध्ये सहभागी असलेल्या सर्व सन्माननीय सहकाऱ्यांनाही नमस्कार. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एक गोष्ट तर मला निश्चितपणे पोहोचवायची आहे. अधिकृत मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका भारतीय जनता पक्षाकडून तरी आता अशा
पद्धतीनं कुठल्याही प्रकारे मंत्रिमंडळामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही बरं. आणि तसं काही करण्याचा विचार आहे असं दिसत नाही. आम्ही महायुतीमध्ये सत्तेत आहोत. हं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांवरती, आमदारांवरती बोलण्याच्या बाबतीमधला अधिकार मला आहे. हं. परंतु आमचे जे सहकारी मित्र पक्ष आहेत, त्याच्यामधले जे सन्माननीय मंत्री महोदय आणि सन्माननीय आमदार आहेत, हं. त्या बाबतीतली भूमिका वेळोवेळी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. हं. प्रशांत भाऊ आता म्हणाले त्या काही गोष्टी निश्चितपणे त्याचं समर्थन आपल्याला करता येणार नाही. कारण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे काही नीती नियम आमदार, मंत्री महोदय आणि आपल्या सगळ्यांच्या करताच आहेत. पण लोकप्रतिनिधींकरता ते थोडेसे जास्त आहेत. परंतु प्रत्येक पक्षाची एक संस्कृती असते. हं. हं. मी कोणाचे समर्थन करणार नाही. परंतु शिवसैनिक एका वेगळ्या मुशीमध्ये तयार झालेला असतो. त्यामुळं निश्चितपणे काहीसे आक्रमक शिवसेनेचे आमदार, मंत्री त्यांच्या शिवसेना स्टाईलनं वागताना आपल्याला दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये काही जे आक्षेप आहेत, हं. ते त्या बाबतीमध्ये अत्यंत सडेतोड भूमिका सन्माननीय अजितदादांनी घेतली हं. आणि त्याच्या संदर्भामध्ये काही जर कारवाई करायची असेल, हं. तर तो अधिकार सर्वस्वी दादांना आहे. शिवसेनेच्या बाबतीमध्ये तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. बरं. आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आपल्याला नम्रपणे सांगतो, सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. मीडियामध्ये जे येतं ना विशालजी, ते बघून मला खरोखर खूप आश्चर्य वाटतं. बरं. म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं. तशी परिस्थिती नसते अहो. भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पद्धतीनं बातम्या येतात ना, हं. आमच्याकडे असं खरंच नाहीये आणि ती आमची संस्कृती नाही. ते आमच्या सिनियर लीडर्सना सुद्धा माहिती आहे. बरं. आणि भाऊ पट्टीचे वक्ते आहेत. ते विधिमंडळामध्ये जे बोलले त्यावेळेला आणि ते स्पष्ट बोलले. हं. त्याला काही म्हणजे आपण ज्याला असं म्हणूया ते थोडंसं ह्युमरस बोलले. हं. ज्याला मराठीमध्ये आपण त्याला वेगवेगळे रस आहेत ते थोडेसे बरं. बरं. व्यंगात्मक रसामध्ये बोलले आणि मला असं वाटतं की सुधीर भाऊंच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी असं अजिबात काही नाही. सुधीर भाऊ आमचे मार्गदर्शक आहेत. ते सिनियर लीडर आहेत आणि हं. भारतीय जनता पार्टीमध्ये इतक्या वरिष्ठ पातळीवरच्या आमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये हं. कुठला माध्यमात चर्चा होऊन एखादी गोष्ट व्हावी असं कधीच घडत नाही. बरोबर आहे. मग आदरणीय सुधीर माध्यमांमधल्या भाऊ चर्चा नेमक्या का, कशासाठी हे तर आता सुपरिचित आहे. कारण अनेक व्हिडिओज समोर आलेले आहेत. त्यानंतर मात्र एका बाजूला सरकार काय निर्णय घेतं, पक्षश्रेष्ठी प्रत्येक पक्षाचे काय निर्णय घेतात याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष लागून आहे. रुपालीताई, मी आपल्याकडे येईल. रुपालीताई, सध्या जे सगळ्यात जास्त नाव चर्चेत आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातलं, जे आपल्या पक्षाचे आहेत आणि थेटपणे मंत्रिमंडळामध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मात्र आज अजितदादा माध्यमांशी बोलताना एक स्पष्ट बोलून गेले की येत्या सोमवार किंवा मंगळवारी प्रत्यक्ष त्यांची आणि त्यांची भेट होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार. निर्णयाला लागणारा उशीर कशासाठी? पक्ष आहे, आपले मंत्रिमंडळात असलेले नेते आणि थेटपणे त्यांच्याशी बोलणं हे अत्यंत गरजेचं असतं. या संदर्भातलं उत्तर मी रुपालीताई आपल्याकडून घेणारच आहे. मात्र शायना एनसीजी, आपल्या देखील पक्षाचे अनेक नेते वादग्रस्त ठरताना दिसत आहेत. कुठेतरी सरकारमध्ये असताना समन्वय असणं गरजेचं आहे. ॲग्रेशन असलं तरी ते कितपत दाखवावं याला देखील मर्यादा आहे, असं नाही का वाटत एका बाजूला? बघा, सर्वप्रथम तर मी हे म्हणणार की स्पेक्युलेशन करायची गरज नाही. महायुती नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे किंवा अजितदादा पवार, सगळ्यांनी इतकी छान काम केलं आणि महाराष्ट्र लेजिस्लेटर मॉन्सून सेशन तुम्ही बघितलं 2025, तर इतकी बिल्स होते जे इंट्रोड्यूस झाले आणि जे पारित पण झाले. 14 असं बिल्स होते. त्याच्यात आहे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल. तुम्ही बघितलं की हे निर्णय जे घेतलं ते इतकी महत्त्वपूर्ण होते आमच्या महाराष्ट्रासाठी. प्रगतीला तुम्ही बघा तर इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी मोहीम्स आहे. आणि आता तुम्ही जे चर्चा करतात तुमच्या शोवरती, आय मीन तुम्ही एक पत्रकार आहे तर नक्कीच करा. परंतु मी तुम्हाला एक चीज नक्कीच सांगू की आमचे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र चर्चा करून, टीमवर्क करून
ते निर्णय घेणार की कोणाला ठेवायचं कोणाला नाही, काय अडचण काय आहे नाही, कुठे आहे सबस्टॅन्टिव्ह प्रूफ आणि कुठे आहे राजनैतिक, म्हणजे तुम्ही सांगितलं आणि आम्ही स्वीकार केलं असं नाही होत ना. तर एक जे इन्स्टिगेशन आहे आणि जे एक राजनैतिक षडयंत्र आहे, तर त्याच्याबद्दल नक्कीच एक एक पक्ष एक एक दल बघणार की कोणाला ठेवायचं आहे कोणाला नाही, कोण सही कोण नाही, कुठे मॉर्फ झाले व्हिडिओ, कुठे आहे कोणाची प्रतिक्रिया अस्थिर करायला लोकांना. तर आय डोंट थिंक की हे टेलिव्हिजन चॅनल्सवरती आम्ही ठरवणार की कोण आहे कोण नाही, कोण राहणार कोण नाही. हे स्पेक्युलेशन तुम्ही करत जा आणि आमचं एकच लक्ष आहे की आम्ही सक्रिय काम करत जाऊ. 3,600 कोटी आमचे लाडकी बहीण योजना म्हणून खूप लोकांनी स्पेक्युलेशन केलं त्याच्यावरती. पण तुम्हाला कदाचित आठवण आहे की तुमच्या लोकशाही चॅनलवरतीच आम्ही ते चर्चा केलं की लाडकी बहीण योजनासाठी फंड्स कुठे आहे. आता जे 3,600 फंड्स ते पारित केलं आणि ते काम आहे आमचे महिलांसाठी, तर त्याच्यावरती पहिले स्पेक्युलेशन होते आणि आता तुम्हाला माहिती पडलं. आता बघा की हे ब्रॉड डेफिनेशन जे आहे अर्बन नॅक्सल्सचे, जिथे विधान भवनमध्ये विधानसभामध्ये हे पारित झालं हे बिल, त्याचं काय लक्ष आहे की जे लोकांना हे पाहिजे की प्रगती होय पूर्ण प्रदेशमध्ये, तर त्याप्रमाणे आपण काम करू. बरं, तुम्ही एका बाजूला आणि हे म्हणतात जे आहे महत्त्वपूर्ण कामं झाली. व्यक्ती, आम्ही देखील अप्रिशिएट मुलं करतोच की म्हणजे रोज ज्या प्रकारचे निर्णय घेतले जातात ते जनतेपर्यंत पोहोचावेत की प्रामाणिक आमची देखील इच्छा असते. मात्र यावेळचं अधिवेशन हे सर्वाधिक गाजलं ते निर्णयांपेक्षा त्या ठिकाणी झालेल्या वादग्रस्त गोष्टींमुळे, आणि त्यामुळेच आता खांदेपालटाची तयारी करावी लागण्याची शक्यता आहे का? आज आपण खरं तर चर्चा करतोय की एका बाजूला झालेल्या अधिवेशन काळानंतर कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये बदल केला जाणार का, सरकारतर्फे कुणाला काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार का, या संदर्भातली चर्चा खरं तर आपली सुरू होती. याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रुपालीताई, खरं तर ब्रेकवर जाण्याआधी आपण फक्त स्पेक्युलेशन्स करतो आहोत का? बरं, सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय देखील पत्रकार म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत रोज पोहोचवतो. मात्र आज ती परिस्थिती येऊन ठेपलेली की ज्यावेळेला मंत्रीगण आपापल्या जबाबदाऱ्या विसरून जर वाटेल ती विधानं करत असतील, वाटेल ते वागत असतील आणि त्यानंतर पक्षांकडून किंवा पक्षश्रेष्ठींकडून त्यांना वेळ मिळत नाही, अशा देखील बातम्या समोर येताना दिसतात. अशा वेळेला कुठेतरी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील का? आणि हे सगळं होत असल्यामुळे मित्र पक्षांमुळेच कुठेतरी सत्तेत असलेल्या भाजपची देखील डोकेदुखी, त्यांचे मित्रपक्ष तर ठरत नाही आणि त्यामुळे आता त्यांना मोठे बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे का, यावरती आपण चर्चा करतोय. रुपालीताई, आपल्या पक्षाचं काय मत आहे? तुमच्या शोमध्ये आमचे जे मित्र पक्षातले चव्हाण बंधू आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी कोणतीही चर्चा नाही. त्यांनी ते प्रवक्ते असल्यामुळे वरच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सांगितलेले. पण ठीक आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही ही चर्चा घडवून आणत आहात, ही चांगली गोष्ट आहे. निश्चितच ज्या आमदारांची तुम्ही नावं सांगितली की बाबा जे काही विधान भवनामध्ये अधिवेशनमध्ये जे घडलं ते निश्चित त्या आमदारांना शोभणारं नव्हतं आणि त्याची दखल आमच्या वरिष्ठ पक्ष नेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना तशी त्या तंबी सूचना किंवा ज्या काही गोष्टी आहेत कारवाईच्या किंवा समज देण्याच्या, कारणे नोटीस देण्याच्या, त्या दिलेल्या आहेत. मुळामध्ये एक लक्षात घ्या की हे आमदार त्यांच्या मतदारसंघातनं लोकांमधनं निवडून आलेले आहेत. ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांचं वर्तन हे कसं असलं पाहिजे, विधान भवनात कसं असलं पाहिजे. एक आचारसंहिता प्रत्येक आमदाराला प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ही दिलेली आहे. महायुतीमध्ये जे आमचे वरिष्ठ 3 नेते आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, माननीय एकनाथ शिंदे साहेब, हे वेळोवेळी त्या आमदारांना हे सांगत असतात, करत असतात. जेव्हा या आमदारांच्या बैठका होतात, पक्षाच्या बैठका होतात, त्यांना याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं जातं. परंतु तरी सुद्धा काही आमदारांकडनं गैरवर्तन जे घडलेलं आहे त्याच्यावर थेट कारवाई असेल किंवा त्यांना समज असेल ही प्रत्येक वेळी देण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बदललं पाहिजे का? तर लक्षात घ्या, महायुतीची ही जी काही सरकारची टीम म्हणून आहे
त्यांना जर आवश्यक वाटलं हे बदल करण्याचे, तर या तिघांना वरिष्ठ तिघाही नेत्यांकडे तो निर्णय आहे की ते करू शकतात. पण ते विरोधकांनी जाणीवपूर्वक आरोप केलेले आहेत. विरोधकांना वाटतं म्हणून हे बदल होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं 8 महिने झालेले माझे जे इतर सहकारी पॅनलवर आहेत त्यांनाही माहितीये की जे कोणी मंत्री म्हणून मंत्री पदावर संधी दिली जाते, त्यांना ते कामकाज कळायला किंवा त्या कामकाजाचा अभ्यास करून त्याचे निर्णय घ्यायला, त्याच्यामध्ये ही वरिष्ठ फळी जरी असली तरी विरोधक म्हणतात म्हणून का बदलायचे? ठीक आहे, त्यांच्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका तुम्ही आम्हाला दाखवून दिलेल्या असतील, तर निश्चित त्या चुका होऊ नये आणि त्यांच्या मंत्रिपदाचा जो विभाग त्यांच्याकडे आहे त्याचा कामाचा आलेख वाढावा, त्यासाठी महायुती ही निश्चित प्रयत्न करत असते. परंतु विरोधकांना काय झालेले म्हणजे विधान भवनातला फक्त तोच व्हिडिओ सत्ताधारीकांना कचाट्यात कसं पकडायचं, हे विरोधक ही कामं करण्यापेक्षा जिथे महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी अडचणीसाठी असं तिथे बोलावं ना यांनी. परंतु म्हणतात ना की जसं विरोधकांनी कामं सांगण्याच्या ऐवजी फक्त मंत्रिमंडळातले मंत्री काय करतात किंवा वैयक्तिक पातळीवर ज्या काही हे केल्या जातात, टीका केल्या जातात, त्या आमचे वरिष्ठ मंडळी तपासून निर्णय. विरोधकांना आयत कोलीत देण्याची संधी नेमकी कुणामुळे मिळावी? प्रशांत जगतापजी, तुम्हाला वाटतं म्हणून मंत्रिमंडळातून कुठेतरी कोणाला डच्चू मिळावा का, की राज्यातली खरोखर परिस्थिती तशी आहे? जाणून घेऊ द्या जनतेला. कारण विरोधकांना काय वाटतं त्यावरती सरकार चालत नाही, किंवा सरकारला काय वाटतं यावरती विरोधक करत नाही. मात्र ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांना तरी उत्तर देण्याची जबाबदारी आज या सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची झालेली आहे, असं नाही का वाटत? प्रशांत जगताप, मुळात विषय असा आहे की संजय शिरसाटांना त्यांच्या बेडवर नोटा मोजायला आम्ही काय सांगितलेलं नव्हतं, किंवा माणिकराव कोकाटे आज मागच्या 8 महिन्यामध्ये जेव्हापासून माननीय देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसापासून मागचे 8 महिने या राज्यातल्या 9 शेतकऱ्यांनी रोज आत्महत्या केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जो मंत्री, कृषी खात्याचा मंत्री जर रमी खेळताना सापडेल आणि ते सभागृहात माणिकराव कोकाटे त्यांच्या घरी जाऊन बेडरूम मध्ये नाही का त्या ठिकाणी रमी खेळत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये काही ना असण्याचं काही कारण नाही, किंवा इतर आणखी कुठला जोगारे खेळत असेल त्या संदर्भात पण आमची काही ना असण्याचं काही कारण नाही. पण मुळात विषय असा आहे की ज्या सभागृहामध्ये रोज नाही का चर्चा चालू आहे की 9 शेतकरी रोज नाही का राज्यामध्ये आत्महत्या करतायत, तिथं माणिकराव अशा प्रकारचा उद्योग करतायत. बरोबर आहे प्रशांतजी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे यावरती उत्तर देत आहेत रुपाली ठोंबरे पाटील. अजितजी, मी आपल्याकडे येणार आहे, मला लक्षात आहे. रुपालीजी, मुळामध्ये शिरसाट साहेब भाऊंचा जो काही व्हिडिओ आला तो त्यांच्याच कोणीतरी कार्यकर्त्यात, म्हणजे त्या हॉटेलमध्ये ते जे काही रूम म्हणजे घरामध्ये जे काही बसलेले आहेत त्यांच्या व्हायरल केला. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी राजकारणातल्या लोकांना वैयक्तिक पातळीवर बदनाम किंवा वैयक्तिक पातळीचं सोशल मीडियावर बदनामी करण्याचे हे त्याचं समर्थन कराल का रुपाली? त्याचाही सांगते ना मी तुम्हाला, त्याचंही सांगते. रोहित पवारांनी कोकाटेंचाच व्हिडिओ जारी केला. आता जेव्हा हा व्हिडिओ जारी केला, निश्चितच आमदारांची त्या सभागृहामध्ये काही आचारसंहिता हवी. त्याच्यावर कोकाट्यांनी सांगितलं की मी ती जाहिरात स्किप करत होतो, परंतु तोच व्हिडिओ बरोबर कोणी काढला, कशासाठी काढला, हे काही दिवसात तुमच्या समोर येणार आहे. कारण का या सभागृहाचं पूर्ण चित्रीकरण होतं. परंतु जाणीवपूर्वक लक्षात घ्या, रोहित पवार यांनी सुद्धा एका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसावर आरेरावी केली. आम्ही त्याच्यामध्ये वक्तव्य केलंच नाही. त्याच्यावर त्यांच्यावर 1 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु तो विषय कशा पद्धतीने डायव्हर्ट करायचा किंवा काय करायचं, जसं विरोधक सत्ताधाऱ्यांना बोलतात ना, तर मी जास्त याच्यात पलीकडे जाऊन बोलेल की विरोधक फक्त सत्ताधाऱ्यांना कचाटात आणण्यासाठी आणि कुठे सापडतात, कुठे वैयक्तिक त्यांची बदनामी होईल का, निश्चित रुपाली, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. अजितजी, मी आपल्याकडे येतो. अजितजी, सत्ताधारी विरोधक काय करतायत त्यापेक्षा जनतेला नेमकं काय हवंय याचा लोकप्रतिनिधी कधी विचार करतील? काही आचारसंहिता असतात, आपण सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना आपल्या देखील काही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्यांचं भान राज्यातील सरकारमध्ये असलेले कोणत्याही पक्षाचे असलेले जे मंत्री आहेत किंवा निवडून आलेले आमदार आहेत त्यांना आठवण करून देण्याची वेळ पुन्हा एकदा आलेली आहे का? अजितजी, विशालजी, थोडंसं विस्तृत बोलतो. माझ्या भगिनी रुपाली ताईंनी जे म्हटलंय त्याला थोडंसं पुढे घेऊन जातो आणि एक थोडंसं त्यांचं जे वक्तव्य आहे त्यात मी दुरुस्ती करतो की
विरोधकांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि विरोधकांनी जर योग्य आरोप केले आणि तो व्यक्ती दोषी असला तर त्याचा राजीनामा सुद्धा घेतला पाहिजे, कारण या महाराष्ट्राच्या परंपरा फार मोठ्या आहेत. त्याच्यामध्ये विरोधकांचं स्थान मोठं आहे आणि ते आमच्या सरकारनं कायम ठेवलेलं आहे, हे आपल्याला सातत्यानं दिसलं. आता याच्यामध्ये एक विषय जर सोडला तर बाकी ते सगळे विषय जे आहेत ना, ते मला असं वाटतं ते व्यक्तिगत नैतिक आचरणाचे आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदार मंत्री महोदयांची सुटका नाही. त्यांनी असं वागायलाच नको. परंतु या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण आधीच सोडून देऊयात जाऊयात, पण माझ्याकडे असे काही दाखले आहेत, पण आता मी त्या सन्माननीय नेत्यांची नावं घेणार नाहीत, फार आदरणीय आहेत ते. म्हणजे सभागृहामध्ये पवार साहेबांच्याच एका अत्यंत जवळच्या सहकार्यानं थेट मुष्टियुद्ध केल्याचा दाखला आहे, पुरावा आहे. परंतु त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई केली होती ते पाहता मला असं वाटतं की हे व्यक्तिगत विषय आहेत, म्हणजे व्यक्तिगत विषय आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये सरकारचा वेळ वाया जाऊ नये, लोकांचा जनतेचा वेळ वाया जाऊ नये, याच्याकरता सरकारवर टीका काय झाली पाहिजे. बघा, सरकारचा चेहरा कोण आहे? सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत, अजितदादा पवार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. सरकार काय काम करतंय, सरकारनं किती पैसे खर्च केले, सरकारनं किती निधी आणला. जसं आता शायनाताई एनसी म्हणाल्या की आमच्या कामगिरीवर तुम्ही मूल्यमापन करा. यातले जे काही मंडळी आहेत, आता ताईंनी एकदम योग्य मुद्दा उपस्थित केला. रोहित दादांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना आपण आमदार असल्याचा धाक दाखवत जी दमबाजी केली ती पण काही समर्थनीय नव्हती. पण आमच्यापैकी एकही जण बोलला नाही, कारण आम्हाला नव्हतं ते बोलायचं, पण ते योग्य नव्हतं. जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो स्टंट केला, झोपले त्या गाडीच्या समोर. अहो, संबंधित लोक मारामारीमधले आरोपी आहेत, पोलिसांचं काम आपण करू द्या ना, स्टंटबाजी करायची आवश्यकता नाही. मला असं वाटतं दोन्हीकडच्या स्टंटबाजी थांबल्या पाहिजे. याच्यामध्ये एक मुद्दा, माणिकराव आतमध्ये सभागृहामध्ये रमी खेळत होते का, हा अत्यंत संवेदनशील आहे. सरकारच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रमुखांनी, त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं टीका केली ते पाहता पडद्याआड त्यांना कशा पद्धतीने समज दिली गेली असेल याची जनतेला कल्पना आली. पण मला असं वाटतं की सरकारचं मूल्यमापन जे आहे ते कामगिरीवरती झालं पाहिजे. ही सगळी जी मंडळी आहेत याच्यामध्ये काय झालंय की विरोधकांचं सुद्धा मला असं वाटतं कुठंतरी याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ना फ्लोअर प्लॅनिंग, प्रशांत भाऊ, चुकतंय हे मान्य केलं पाहिजे. आपण संसदीय आयुधांचा वापर करून निधीच्या बाबतीतला खर्च, योजनांमध्ये कुठं काय कमी आहे, या सगळ्यामुळे काय होतं, राज्यामधल्या प्रशासनाला काय आणखी विरोधकांनी धारेवर धरून त्यांच्याकडनं नीट काम करून घेतलं पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष होतं. हा कळीचा मुद्दा आहे. बरं, त्याकडे खरोखर दुर्लक्ष होतंय का? नैतिक फुटपट्टी. आणि दुसरीकडे विरोधकांना स्थान दिलं जात असताना विरोधी पक्ष नेता अद्यापपर्यंत का मिळाला नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे शायनाजी यांनी जसं सांगितलं की राज्य सरकार असेल किंवा त्याच्या कामाचं मूल्यमापन हे निश्चितच त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयांच्या बाबतीत व्हावंच. मात्र ज्या प्रकारचं वर्तन आज जनतेनं पाहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये हे पक्ष त्यांच्याच असलेल्या या कार्यकर्त्यांवरती, त्यांच्या या नेत्यांवरती काय कारवाई करणार. शायना एनसीजी, मी आपल्याकडे येईल की एका बाजूला विरोधक जर फक्त कांगावा करत असेल, जसे आज सत्ताधारी मित्रपक्षातील तिन्ही पक्षांचे प्रवक्ते या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत आहेत, मात्र दुसरीकडे ही संधीच दिली नाही तर मात्र कामाकडे आणि त्या संदर्भातल्या सर्व गोष्टींकडे जनतेचं देखील लक्ष वेधलं जाईल. मग अशा वेळेला बेशिस्त वर्तनावरती पर्याय काय? शायनाजी. विशालजी, मी फक्त एक प्रश्न विचारते की जेव्हा लोक वोट करतात आणि नेतावरती त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष आहे कामबद्दल, म्हणजे समजा की एक मंत्री आहे आणि ते काम व्यवस्थित नाही करत तर नक्कीच त्यांना काढून टाका. समजा की काय प्रॉपर्टी इन पब्लिक लाईफ, आम्ही जसं म्हणतात इंटेग्रिटी इन पब्लिक लाईफ साबित झालं तर नक्कीच त्यांना काढा. परंतु जे एक राजनैतिक षडयंत्र आहे, जेव्हा तुम्ही बघतात की मॉफ्ट व्हिडिओज, आणि आता आम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग पण कसं होते. जसं रुपालीताईंनी म्हणाले की रोहित पवार कसं गेले पोलीस स्टेशनला, काय आहे त्यांचं लक्ष, काय हे एक राजनैतिक षडयंत्र आहे की नाही.
परंतु हे फॅक्ट्स जेव्हा आले पब्लिक लाईफमध्ये आणि पब्लिक डोमेनमध्ये, म्हणजे जे तुम्हाला वाटलं की हे एक षडयंत्र नाही आणि पोलिसनी चौकशी केलं, चौकशीच्या नंतर माहिती पडलं की हा पैसे होते किंवा कोणी काय गलत केलं, तर नक्कीच त्यांना कोर्टरूममध्ये बसून तुम्ही जे निर्णय पाहिजे तुम्हाला घ्यायचा तुमचं पक्ष नक्कीच घ्या. परंतु जेव्हा तुम्हाला वाटलं की हे एक राजनैतिक षडयंत्र आहे महायुतीला अस्थिर करायला, कारण महायुतीचे नेतृत्वामध्ये तुम्ही बघितलं की फक्त प्रगतीच्या काममुळं आम्ही बोलत आणि तेच प्रमाणे देवेंद्रजी असो किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार, एकच लक्ष आहे, एक विकसित महाराष्ट्र. आणि ते विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये समजा की टेक्नॉलॉजीचा पण दुरुपयोग झालं आणि विपक्षनी काय गोंधळ केलं तर ते पण पब्लिक डोमेनमध्ये नक्कीच खुलासा बरोबर आहे. होईल. कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे. प्रशांत जगतापजी, पुढचं पाऊल आपलं काय असेल? कारण एका बाजूला खांदेपाराची चर्चा सुरू झाली. अर्धा मिनिट जास्त घेतो. बोला. शाहीनताई असतील, रुपालीताई असतील किंवा या ठिकाणी चव्हाण असतील किंवा प्रशांत जगताप असेल, आम्ही सगळे काही वर्ष आमदारकीची वाट पाहणारी मंडळी आहोत. या देशाला संविधानाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. ज्याला कुणाला बॉक्सर व्हायचंय, जुगारी व्हायचंय किंवा त्या ठिकाणी दारोडा व्हायचंय किंवा बार चालवायचा आहे, त्यांनी या पदावर येऊ नये. 288 विधानसभेचे, 78 विधान परिषदेचे हे आमदार आणि याच्यावर 43 फक्त नाही का मंत्री, 16.5 कोटी लोकसंख्या, फ्लोटिंग पॉप्युलेशन महाराष्ट्राची 16.5 कोटी लोकसंख्येचा कामकाज पाहतात. या 288 विधानसभेच्या, 78 विधान परिषदेच्या आमदारांना आणि 43 मंत्र्यांना या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने त्या संदर्भात काही संरक्षण दिलेलं आहे की आपण या पदावर असताना काही चुकीचे उद्योग करू नये. त्यांना एक करायचेच असतील त्यांनी जरूर पाय उतार व्हावं, त्यांनी जुगार खेळावा, डान्स बार चालवावा, रमी खेळावी, त्याच्याशी आम्हाला काही घेतलेलं नाही. पण 16.5 कोटी लोकसंख्येला जे नियंत्रित करतात त्या 43 मंत्र्यांनी त्या ठिकाणी सद्वैत बुद्धी किंवा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी मतमतांतर खूप असतील, पण विरोधक म्हणून जर 9 शेतकरी रोज आत्महत्या करत असतील आणि आमच्या कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल तर आम्ही ते पण बोलायचं नसेल. बरोबर. कुठल्या प्रकारची लोकशाही? विरोधकांचा नेमका आक्षेप काय ते मला निश्चित लक्षात आलं. मात्र आज आपल्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि एक पत्रकार म्हणून देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एक मुद्दा मांडावा असं वाटतो. कुठलाही राजकीय पक्ष असू द्या किंवा त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व असू द्या, वाईट कामं करा हे कुणीच सांगत नाही. मात्र ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी जातात त्यावेळेला नैतिकतेची जबाबदारी असायलाच हवी, एवढीच आठवण करून द्यावीशी वाटते. मात्र येत्या काळात जर कुठल्याही प्रकारचा खांदेपालटाचा किंवा मंत्रिमंडळातील अनेक बदलांचा निर्णय झाला तर ते काय होतील यावरती देखील आमच्या लोकशाही मराठीच्या टीमचं पूर्ण लक्ष असेलच. धन्यवाद अजितजी, शायना एनसीजी, प्रशांत जगतापजी आणि रुपालीताई ठोंबरे पाटील. आपले देखील धन्यवाद की तुम्ही या चर्चा सत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.